ओम दुर्गादेवे नमः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले. मित्रांनो, शारदीय नवरात्रोत्सव जवळ आला आहे. या नवरात्रीच्या 9 दिवस मातेचे व्रत पूजन केले जाते. तर मग या नवरात्रीच्या व्रताचे काय नियम आहेत, उपवास कसा करावा, उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये, तसेच घटस्थापनेचे कोणते नियम आहे, पहिल्या दिवशी कोणते नियम पालन करावे, व्रतसंकल्प कसा करावा, त्याविषयीची शास्त्रानुसार शास्त्रशुद्ध संदर्भानुसार आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपण हे व्रत करणार असाल तर आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण शंका समाधान होणार आहे. त्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम प्रश्न येतो, हे व्रत कोण करू शकतं? तर हे व्रत आपण सर्वजण करू शकता. फक्त लहान मुले असतील त्यांनी हे व्रत शक्यतो करू नये. तसेच गर्भवती स्त्रिया असतील त्यांनीसुद्धा हे व्रत करणे टाळायचे आहे आपल्या स्वास्थ्यानुसार. तसेच आजारी व्यक्ती, वृद्ध असतील त्यांनी पण व्रत करणे शक्यतो टाळायचे आहे. आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तर आपण हे व्रत न करता मातेचं भक्तिभावाने नामजप केला तरी आपल्याला व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. त्यामुळे आपले जर स्वास्थ्य व्यवस्थित नसेल, लहान मुलं असेल किंवा गर्भवती स्त्री असेल, वृद्ध असतील तर आपण केवळ नामजप केला तरी चालणार आहे. व्रत करण्याची आवश्यकता नाही, त्यामध्ये कसलाही दोष नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो की यावर्षी व्रत केले परंतु पुढच्या वर्षी तुम्हाला काही अडचण आली असेल आणि व्रत करणे शक्य नसेल तर आपल्याला भीती वाटते की आपल्याला दोष लागेल की काय. फक्त यामध्ये लक्षात ठेवायचे की आपण जर काही नवस केलेला असेल, व्रताचा संकल्प केलेला असेल की मी हे व्रत या अमुक अमुक इच्छेने 5 वर्षे करणार आहे, 10 वर्षे करणार आहे, तर मग त्यामध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. जर आपण संकल्प केलेला नसेल, भक्तिभावाने व्रत करत असो तर आपण 1 वर्ष केलं, पुढच्या वर्षी नाही केलं तरी देखील त्यामध्ये कसलाही दोष नसणार आहे. फक्त संकल्प केलेला नसावा अशा पद्धतीने. त्यानंतर आता ही जी नवरात्रीचं जे व्रत आहे, घटस्थापनेचं व्रत, त्याचे विधिशास्त्रानुसार काय आहे. जर तुम्ही हे व्रत करू इच्छिता तर नवरात्रीमध्ये प्रश्न येईल की मी हे व्रत करू इच्छिते तर घटस्थापना करावी का नाही. तुम्हाला व्रत करायचं आहे परंतु घटस्थापना करावी का नाही हा प्रश्न असतो. तर धर्मसिंधू, निर्णयसिंधू, देवी पुराण, देवी भागवत पुराण या ग्रंथानुसार जर तुम्ही व्रत करणार असाल तर घटस्थापना केली तर ते अतिउत्तम ठरणार आहे. परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर घटस्थापना करणे शक्य नसल्यास आपण केवळ व्रत केले, मातेचे नामजप केले तरी काही हरकत नसणार आहे. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा दोष नसणार आहे. मित्रांनो, शास्त्रात सांगितल्यानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते आता जाणून घेऊया. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला केसर किंवा हळद किंवा आवळ्याची पावडर यापैकी जे उपलब्ध असेल ते आपण त्या पांगोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने आपण आंघोळ करायची आहे. हे फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचं आहे आणि इतर दिवशी आपल्या नेहमीप्रमाणे आपण आंघोळ करायची आहे. आणि स्नान केल्यानंतर पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करायची आहे. घटस्थापना केल्यानंतर आपण 9 दिवस काहीजण कुलाचाराप्रमाणे अखंड दीपदान करतात, तर तुम्ही ते अखंड दीपदान करायचं आहे. जर नसल नाही केलं तरी देखील चालणार आहे, परंतु ते शक्यतो आपण अखंड दीपदान मातेनिमित्त करायचं आहे. नित्यपूजन करायचं आहे. तसेच पहिल्याच दिवशी आपल्याला कुलदेवीची पूजा आराधना ही न विसरता करायची आहे. कारण शास्त्रानुसार तिलाच कुळाचा उद्धार करणारी मानली गेलेली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी आपण कुलदेवीचे पूजन हे न विसरता करायचे आहे. आता विषय येतो तो व्रतसंकल्पाचा. आपण पाहिलं की व्रतसंकल्प कसा करायचा. कोणतेही व्रत असो त्याचा आपण संकल्प करायचा असतो. तो संकल्प कसा करायचा ते पाहूया. तर संकल्प म्हणजे आपण हे व्रत कोणत्या इच्छेने करणार आहात आणि ते व्रत कसे करणार आहात याचे उच्चारण आपल्याला पहिल्या दिवशी व्रतपूजन करतानाच करायचे असते. हा संकल्प कसा करायचा, तर हे व्रत मी 9 दिवस फलाहार करून करणार आहे अथवा एक वेळ भोजन करून करणार आहे किंवा निरंकार करणार आहे. या पद्धतीचा आपण ज्या पद्धतीने ते व्रत करणार आहे त्याचं उच्चारण आपल्याला मातेसमोर पहिल्याच दिवशी करायचं असतं. ते आपण संकल्प करायचा आहे. परंतु संकल्प करत असताना आपले स्वास्थ्य, आपले आरोग्य, आपण ते व्रत करू शकतो किंवा नाही या सर्व गोष्टीचं ध्यान करूनच त्या संकल्प करायचा आहे. कारण की संकल्प केला तर ते आपल्याला व्रत शक्यतो खंड पडू द्यायचा नाही. त्या दृष्टीने आपण संकल्प करायचा आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे, नवरात्रीच्या 9 दिवस आपण प्रत्येक दिवशी
घरी एक एक सुवासिनीला जेवणासाठी मातेचं स्वरूप म्हणून बोलवू शकता. जर तुम्हाला 9 दिवस 9 जणींना बोलवणे शक्य नसल्यास आपण अष्टमी किंवा नवमी तिथीला 9 जणींना एकत्र बोलवून त्यांना जे भोजन देऊ शकता अथवा त्यांना शृंगार सामग्रीचं दान करू शकता. त्याच पद्धतीने नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचे देखील विधान आहे. आपण अष्टमी नवमीला 9 कन्यांना बोलून त्यांचे विधिवत पूजन करायचं आहे. मातेचं स्वरूप मानून त्यांना शृंगार सामग्रीचे दान करायचं आहे. तसेच त्या कन्यांना भेटवस्तूचे आपले यथाशक्ती भेटवस्तूचं दान हे अवश्य करायचं आहे. म्हणजे कन्यापूजनाचं देखील विधान यामध्ये आहे, ते आपल्याला अवश्य करावे लागते. तसेच नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आपण होम हवन हे अवश्य करायचे असते आणि होम हवन करून आपल्या व्रताची सांगता आपण करायची असते. तसेच काही जण नवमीला करतात, काही दसऱ्याला करतात. आपल्या कुलाचाराप्रमाणे आपण ते हवन करायचे आहे, ते अवश्य प्रत्येकाने केले पाहिजे. तर काही आणखी नियम आहेत. नवरात्रीमध्ये भूमीवर आपण शयन करायचं आहे. जर भूमीवर शयन करणे शक्य नसल्यास आपण चटई टाकून त्यावर देखील शयन केलं तरी जर चालणार आहे. परंतु पलंगावर गादीवर शयन या नवरात्रीच्या कालावधीमध्ये करायचं नाही. परंतु वृद्ध आजारी व्यक्ती असेल त्यांना कसल्याही प्रकारची हरकत नाही. तसेच नवरात्रीमध्ये ब्रह्मचर्य व्रताचं आपण पालन करायचं आहे. नवरात्रीमध्ये खोटे बोलू नये, तसेच कधीच खोटे बोलायचं नाही, परंतु शक्यतो टाळायचं आहे. वादविवाद टाळायचा आहे, क्रोध टाळायचा आहे. नवरात्रीमध्ये आपण व्रत करणार त्यामुळे आपण शक्यतो कमी बोलायचं आहे. नवरात्रीमध्ये दुपारच्या वेळी कधीही झोपू नये. तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची दोन्ही वेळ सकाळी आणि संध्याकाळी विधिवत पूजन करून आरती करायची आहे आणि आपल्या व्रतामध्ये खंड पडू द्यायचा नाही. तर आता आपण या व्रतामध्ये नेमकं काय खायचं, काय खाऊ नये ते देखील जाणून घेऊया. तर व्रत करत असताना आपण या व्रतामध्ये शक्यतो साबुदाणा खाणे टाळायचं आहे. तर मग काय खायचं, तर व्रत करत असताना आपण यामध्ये फलाहार करू शकता, फळांचा ज्यूस घेऊ शकता. तसेच जास्तीत जास्त आपण लिंबू पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे किंवा आपण दूध पिऊ शकता, ताक पिऊ शकता. तसेच बाजारामध्ये भगर भेटते, त्या भगर आपण दळून त्याचं पीठ करून त्याची भाकरी बनवून खाल्ली तर देखील चालणार आहे किंवा भगरीची खिचडी बनवली ते देखील आपण चालणार आहे. तसेच आपण घरामध्ये एक जणांनी व्रत केलं, बाकीच्यांचं व्रत नसेल, त्यांना जे भोजन करणार ते भोजनसुद्धा आपण सात्विक करायचं आहे. मग सात्विक भोजन कसं, तर त्यामध्ये कांदा, लसूण इत्यादी तामसी पदार्थ आपण टाकायचे नाही. ते सात्विक भोजन त्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये करायचं आहे. घरामध्ये क्रोध करू नये. तसेच मातेचं पूजन करत असताना लाल, हिरवी, पिवळी साडी घालून आपण पूजन करायचं आहे. तसेच नवरात्रीमध्ये पूजनाबरोबरच मातेचा दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचे देखील विधान आहे, ते आपण करायचं आहे. तसेच दुर्गा अष्टोत्तर शतनामचा पाठ देखील आपण करू शकता. तेही नाही जमलं तर आपण दुर्गा मातेचा ओम दुर्गा देवे नमः या मंत्राचा 108 वेळेस आपण दररोज जप केला तरी देखील चालणार आहे. दुर्गा स्तुतीचा पाठ केला तरी देखील चालणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या नवरात्रीमध्ये 9 दिवस विधिविधानपूर्वक मातेच्या पूजनाबरोबरच हे नियम पालनासह हे व्रत आवश्यक करायचं आहे, जेणेकरून आपल्या या व्रतपूजनातून आपल्याला संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होणार आहे.